4 ते 5 दिवस झाले मोठा व्हिडिओ मी एकही अपलोड केलेला नाही आणि हा आहे 6-7 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. पण आत्ता व्हिडिओ तो एडिट केला आहे आणि आत्ता मी अपलोड करत आहे. सकाळचं टायमिंग आहे. इथं मी म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना मॉइश्चरायझर थोडंसं लावत असते चेहऱ्याला. पावडर वगैरे काही वापरत नाही, पण मॉइश्चरायझर लावायचं, थोडीशी हलकीशी लिपस्टिक आणि त्यानंतर माझं व्हिडिओ शूट असतं सकाळी सुविचार किंवा सुंदर विचारांचं शूट मी सकाळी करते. तर त्यासाठीची ही प्रिपरेशन माझी चाललेली आहे. आणि हलकीशी लिपस्टिक लावली की थोडंसं ना व्हिडिओ करताना सुद्धा मला पण छान वाटतं आणि व्हिडिओमध्ये ते दिसतं पण छान. त्यामुळं मग मी इथं हलकीशी एक लिपस्टिकची शेड आहे माझ्याकडं, माझ्या आवडीची आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दोन्ही प्रोडक्टची लिंक देईनच, चेकआउट नक्की करा. चला, सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आत्ता माझं सकाळचं रुटीन चालू होते. सकाळी जरा अर्ली मॉर्निंग उठावं लागतं, कारण ना सकाळचे शुभ सुविचार जे मी देत असते, सुंदर विचार, तर त्याचं शूटिंग मी सकाळी माझ्या काही गोष्टी आवरल्यानंतर मग असतं आणि मग ते सकाळी 8 वाजता तुम्हाला सुविचार पाहायला मिळतात. आत्ता जवळजवळ ना 6:45 वाजलेत. आत्तापर्यंत माझी आंघोळ वगैरे आवरली आहे, दूध घेतलं आहे, चहा घेतला आहे आणि अजून बऱ्याचशाच बाहेरचं अंगणातलं झाडून वगैरे हे सगळं झालं आहे. आणि त्यानंतर मग हे साधारण ना 6:45चं टायमिंग झालं आहे. तर आत्ता ह्यावेळी मी माझा थोडंसं असा लाईट मेकअप केला आहे. फक्त एक मॉइश्चरायझर लावलं आहे, लिपस्टिक अप्लाय केले, एवढा मेकअप असतो सकाळच्या सुविचाराच्या शूटिंगसाठी. तर आत्ता मी सुविचाराचं शूटिंग करणार आहे आणि त्यानंतर मग दिवसाची सुरुवात होईल. हा व्हिडिओ सुविचाराचा दररोज सकाळी 8 वाजता येतो, तर त्याच्या अगोदर ही प्रिपरेशन करणं गरजेचं असतं. कधी मी ना दुपारी किंवा संध्याकाळी व्हिडिओ बनवायचा पण प्रयत्न केला, पण ते तेवढं इफेक्टिव्ह वाटत नाही. त्यामुळे मला वाटतं की सकाळी अंघोळ झाल्यानंतरचं हे टायमिंग माझ्यासाठी बेस्ट आहे. चला, तर मग व्हिडिओ कंटिन्यू होतो आहे. आता मी एका सुविचाराचं शूट करून घेते आणि त्यानंतर आज दिवसभरामध्ये काय काय असणार आहे हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आजचा सुविचार आजच सकाळी 8 वाजता तुम्हाला मिळणार आहे. आत्ता 6:45 वाजलेत. शूट करणार, एडिट वगैरे करून अपलोड करणार. चला, आत्ता ना जवळजवळ मी 3-4 रिटेक घेतल्यानंतर म्हणजे 3-4 क्लिप शूट केल्या. काही शूटमध्ये वेगळाच काहीतरी उल्लेख होतो वगैरे असं होतं आणि तोपर्यंत घाम पण आला आहे मला. आणि बाहेर शूट करायचं म्हटलं तर खूप असा गाड्यांचा वगैरे आवाज असतो आणि आमच्या इथं बांधकाम चालू आहे, त्यामुळे तर प्रचंड आवाज येतो. त्यामुळे मला इथं आत बसून शूट करावं लागते. आणि आत्ता 4-5 रिटेक, 5व्या शूटला माझा सुविचार कंप्लीट झाला आहे. आणि आत्ता अजून मी चहा घेतलेला नाही आहे. चहा घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची अजिबात चांगली सुरुवात होत नाही. तर आता चहा घेणार. हे थोडंसं ना लिपस्टिक वगैरे लावले, हे सगळं धुवून काढायचं, केस बांधायचे, त्याशिवाय स्वयंपाकघरात जायला आवडत नाही मला. आणि केस गळ्यात घेऊन पण म्हणजे ते असं गरम होतं फार. त्यामुळे आता दिवसाची सुरुवात होणार आहे. झाडून काढायचं वगैरे हे पण बऱ्यापैकी संपत आलं आहे माझं. काल मी डबे वगैरे घासलेत, तर ते डबे मी काल म्हणजे असे कपाटांमध्ये वगैरे न लावता तसेच मी पुसून वगैरे ठेवलेले आहेत. म्हटलं एक दिवस त्यांना तसंच मोकळं राहू दे. आज सगळं ते भरायचं आहे. आता स्वयंपाकघरात गेल्यानंतर तुम्हाला दाखवते काल मी काय काय केले ते. आणि काल एक क्लिनिंगचा व्हिडिओ केला आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विश लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जाऊन तुम्ही प्रोडक्ट परचेससुद्धा करू शकता. चला, आता पहिल्यांदा इथं क्लच लावून घेणार आणि आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात होते. चला, किचनकडे जाऊया आता. घड्याळामध्ये दाखवते डॉट किती वाजलेत ते. 7:05 झालेले आहेत बरोबर. आणि माझ्या पाठीमागं पसार बघू शकता. हे बघा, कालचं ना भांडी वगैरे क्लीन केलेली, आज पुन्हा आहेत, अजून निम्मी करायचे आहेत. आणि इथं वरती हे बघा काउंटरवरती इथं भरपूर असा पसार आहे. तर हे सगळं मला आज माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर हे सगळं लावून घ्यायचं आहे. घड्याळ दाखवते किती वाजलेत बघा. तर हे बघा 7:05 झालेत. आता चहा ठेवणार आहे. शेगडीची वगैरे पूजा करून झाली आहे. आता चहा ठेवते, मस्तपैकी चहा करणार आणि त्यानंतर व्हिडिओ अपलोड करायला लावायचा आहे. हा व्हिडिओ नवरात्र चालू व्हायच्या अगोदरचा आहे, त्यामुळं या दिवसांमध्ये ना माझं सगळं क्लिनिंगचं चाललेलं, पण सकाळचे व्हिडिओ असतात त्यामुळं
तो सकाळचा एक व्हिडिओ मी करत होते, बाकीचे मोठे व्हिडिओ काही जास्त केले नाहीत. आणि आता हे क्लिनिंग वगैरे सगळं आवरले, सगळं कपाट वगैरे सगळं मी पुसून घेतलंय, डबे लावून घेते, म्हणजे कोणकोणत्या डब्यामध्ये काय घालायचं ते मी ठेवलंय. आणि बरेचसेच डबे रिकामे आहेत, आता दिवाळीसाठी ते उपयोगी येणार आहेत. तर सगळे डबे मी स्वच्छ धुवून पुसून ना व्यवस्थित ठेवले. राजमाचा व्हिडिओ मी शेअरच नाही केलाय, तर हा आहे शेतातील राजमा. मस्त असा बघा, कसला भारी, कलरच इतका छान आहे ना. भाजी किती छान होणार आहे ते सांगते तुम्हाला नंतर. पाणी घातलंय, कुकरमध्ये लावायचं आणि 3 शिट्टी करून घेणार आहे. हे कुकरला लावूया, त्याच्यानंतर 3 शिट्टी. आता यामध्ये थोडंसं मीठ पण टाकणार आहे, जेणेकरून ना चव छान येते. आणि म्हणजे ना हे बी आहेत त्यामध्ये मीठ मुरलं जातं. थोडंसं मीठ, मिक्स करूया. ह्याच्यावरती झाकण ठेवणार आणि 3 शिट्ट्या काढायच्या. इथला पसारा सगळा आवरलाय, स्वच्छ झाडून लोटून पुसून सगळंच आवरलंय व्यवस्थित असं. आणि आता अजून स्वयंपाकाची तयारी करायची आहे माझी. लावलाय, आत्ता राजमा घातलाय आणि आता चपातीचं पीठ पण मळायचं आहे. चहा आवरला आणि त्यानंतर मी इथं तयारी करायला घेतली, ते म्हणजे उत्तप्पा करायचा आहे मला. तर माझ्याकडे हे पीठ थोडंसं शिल्लक होतं, तर तेच घातले मी भिजायला. एक सारखं असं भिजण्यासाठी मी काय केलं आहे, मिक्सरमधून मी फिरवून काढले, म्हणजे ना त्याच्या गुठळ्या सगळ्या मोडल्या गेल्या. त्यामुळं पीठ पण चांगलं भिजेल. आणि तोपर्यंत इथं कांदा टोमॅटोची मला तयारी करायची. मी खूप जास्त कांदा घेतला आहे, कारण मला जी लाल राजमा होता शिजायला घातला आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा बारीक असा कट केलेला कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे. त्यामुळं उत्तप्पा आणि भाजीसाठी दोन्हीसाठी म्हणून मी हे 4 कांदे घेतलेत. अगदी बारीक असे हे छान मी या कटरचा वापर करून ना मस्त बारीक अगदी चिरून घेणार. आणि याचा उपयोग खूप जास्त होतो आहे. असे ना 4-5 कांदे जर एकदम चिरायचे असतील तर मी या कटरचा वापर करते. आणि हे खरंच खूप युजफुल असं हे किचनमध्ये असायलाच पाहिजे अशी ही वस्तू आहे. तुम्हाला सुद्धा जर परचेस करायचं असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या प्रोडक्टची विश लिंक देते, तर तिथून जाऊन तुम्ही परचेस करू शकताय. आणि खरंच खूप ना म्हणजे अगदी खूप कामी येणारी वस्तू आहे. 4-5 कांदे असू देत, टोमॅटो असू देत, अगदी पटकन ना ह्याच्या बारीक 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 अशा फोडी होतात. आणि हे बघू शकताय, तुम्हाला दाखवते सुद्धा मी. खूप छान असं अगदी 5-6 वेळाच मी असं ते दाबलंय आणि तेवढ्यामध्येच एवढा कांदा छान असा चिरला गेलेला आहे बघा. आता यामधला थोडासा कांदा आणि थोडासा टोमॅटो जे आपण उत्तप्पाचं पीठ मी भिजवलं आहे तर त्यामध्ये टाकते, जेणेकरून मला उत्तप्पा पण छान असा करायचा आहे नाश्त्यासाठी. तर दोन्हींचा पण वापर होईल. आता टोमॅटो पण मी यामध्ये बारीक कट करून घेते. आणि खरंच खूप युजफुल असं हे प्रोडक्ट आहे. माझ्याकडं अगोदरचं पण होतं आणि ते ना असं दोरीनं असं ओढायचं होतं. असं दोरी ओढलं की ते आतलं पातं हलायचं आणि त्यामुळं ना आत जे टोमॅटो कांदा मिरची काय घातलेलं असेल ते बारीक होण्यासाठी मदत व्हायची. पण ते माझं गेले 2 वर्ष झालं खराब झालं. त्यामुळे मी हे मागच्या 6 महिन्यामध्ये घेतलं आहे नवीन. तर याची लिंक पण तुम्हाला देते. आणि प्रत्येकीच्या स्वयंपाकघरामध्ये ही वस्तू असायलाच पाहिजे. जेव्हा जास्त प्रमाणात आपल्याला काही असं बारीक करायचं असतं ना, तर त्यावेळी खरंच खूप उपयुक्त अशी ही गोष्ट आहे. कोशिंबीरसाठी सुद्धा सगळे जे भाजीपाला आहे ना, तर तो यामध्ये व्यवस्थित छान एकसारखा कट होतो. आता हे बघा मी दाखवते तुम्हाला किती छान बारीक कट झाले ते. उत्तप्पाचं पीठ पण चांगलं भिजले. आता एव्हा ना कुकर पण थंड झालेला. आता भाजी फोडणी टाकून घेते. उत्तप्पाच्या पिठामध्ये मी हे टोमॅटो आणि कांदा घातले, चांगलं मिक्स करून ठेवते. अजून एक 5 मिनटं उत्तप्पाचं पीठ भिजू द्यायचं. तोपर्यंत राजमा शिजलेला आहे. कुकरसुद्धा थंड झाला आहे बघा किती छान आणि लाल कलरचं आहे, त्यामुळं अजून अट्रॅक्टिव्ह वाटतंय. आणि ही कढई मी ठेवलेली आहे. तर ही कढई ना मी परवा नवीन घेतलेली आहे. माझ्या पहिल्या पेमेंटमधली ही कढई आहे, म्हणजे एक आठवण म्हणून मी घेतली आहे. खूप छान अशी मस्त अशी कढई आहे. आणि यामध्ये भाज्या फोडणी घालायला मला खरंच खूप जास्त आवडतं. तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर आता यामध्ये सिंपल अशी फोडणी घालायची आहे. जास्त मी हिंग घातला आहे. त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता माझ्याकडे नाही आहे, तर असेल तर घालू शकतो आपण.
तर आता चला, हे कांदा टोमॅटो भरपूर असं मी कांदा घालणार आहे, त्यामुळं ना ही भाजी खरंच खूप छान लागते. अशा ज्या भाज्या आहेत ना आपल्याला थोड्याशा अशा रबरबीत करायच्या असतील तर त्या भाज्यांसाठी टोमॅटो कांद्याचं मिश्रण अगदी बारीक आणि योग्य प्रमाणात जर घेतलं तर ह्या अशा प्रकारच्या भाज्या खरंच खूप चविष्ट लागतात. आणि हा राजमा मसाला जो आहे तो भाताबरोबर तर अप्रतिम लागतोच, त्यासोबत जर भाकरीसोबत जर खायचा म्हणला तर त्याची चव अजून दुपटीने वाढते. भरपूर असा कांदा परतायला मला 1-5 मिनटं तरी लागणार आहेत आता, कारण खूप जास्त कांदा घेतला आहे मी. आता हे सगळं मी भाजून घेते. टोमॅटोसुद्धा ह्यामध्येच टाकणार आहे आणि राजमा तुम्हाला मी दाखवत आहे बघा. कलर इतका भारी झाला आहे ना. आणि हे असंच लहान मुलं वगैरे जर घरी असतील ना तर मीठ वगैरे टाकून थोडासा चाट मसाला टाकून हे असंच शिजलेलं जरी खायला दिलं तर खूप पौष्टिक असं आहे. यावरून आठवलं, आमची मुलं जेव्हा लहान होती ना गावाकडं आम्ही राहायला होतो त्यावेळी खूप जास्त हे असले सगळे पदार्थ घरामध्ये शिजवले जायचे. गावाकडे म्हणजे ना शेतामध्ये भरपूर प्रमाणात हे सगळं असं असतं, त्यामुळं तिथं 2-2 ना कुकरची भांडी भरून आम्ही शिजवायचो. आणि घरामध्ये सगळी मुलं प्लेटमध्ये ना असं अर्धा प्लेट एक वाटीमध्ये आम्ही असं मीठ वगैरे टाकून द्यायचो त्यांना. एक नाश्ता व्हायचा पौष्टिक असा. चला असो, ही आठवण झाली म्हणून सांगितलं. आता छान हे भाजून घेतलंय. आता यामध्ये मीठ, त्यानंतर मसाला घालायचा आहे थोडंसं. मी पावभाजी मसालासुद्धा या भाजीमध्ये वापरणार आहे, जेणेकरून ही भाजी खरंच खूप अजून दुप्पट चवीनं वाढणार आहे. तर हळद वगैरे घातलेली आहे आणि हा 1 चमचा पावभाजी मसाला घातला आहे. यामुळं चव खरंच खूप जास्त वाढते या भाजीची. आणि बस एवढे मसाले पुरेसे आहेत. थोडीशी साखर पण टाकेन थोड्या वेळानंतर. आणि आता राजमा शिजलेला आहे तो घालणार आणि पुन्हा एकदा चांगलं ढवळून घ्यायचं. पाणी मला जेवढं आवश्यक वाटणार आहे तेवढं घालणार आहे. तसं तर मी राजम्यामधलं पाणी थोडंसं तसंच ठेवलं आहे. कलर बघा कसला भारी आलाय भाजीला. इतकी बघितल्यानंतरच ना खावीशी वाटायला लागली ही भाजी. म्हणजे आत्ता मी एडिट करताना सुद्धा मला वाटलं की आत्ता आपण खायला पाहिजे असं वाटत होतं. आणि खरंच खूप छान अशी टेस्टी झालेली भाजी, एकदम यम्मी अशी. तर अजून थोडंसं मी पाणी घालेन आणि त्यानंतर मग अगदी 1-5 मिनटं सगळे मसाले मुरेपर्यंत ना थोडंसं शिजवून घेईन, म्हणजे रेडी होईल भाजी खाण्यासाठी. तर अशा पद्धतीनं ही भाजी मी तयार केली. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडं पसारा पण मी दाखवते बघा. आता फायनल ही भाजी शिजून झालेली आहे. थोडीशी साखर अगदी अर्धा चमचा टाकली, जेणेकरून चव अजून चांगली वाढेल यासाठी. मिक्स करून घेते आणि परत थोडं अगदी 2-3 मिनटं शिजून घेते. तयार आहे आपला राजमा मसाला किंवा राजमाची भाजी. कोथिंबीर असेल तर भरपूर कोथिंबीर घालायची. आत्ता माझ्याकडं कोथिंबीर अवेलेबल नाही आहे. सकाळचा सगळा पसारा आवरला, भांडी वगैरे म्हणजे ते डबे वगैरे सगळे लावले. आता दुसरे डबे काढलेत आणि आता हे कुरडया पापड्या वगैरे हे थोडंसं ना मला उन्हात वाळवायचं आहे. तर गच्चीवरती ते टाकणार आहे थोड्या वेळानंतर. जरा आभाळ येते, ऊन येते, त्यामुळं म्हटलं चला असू देत अशाच पिशव्या. कडक ऊन पडलं आहे असं वाटलं तरच घालणार आहे, नाहीतर आजच्या दिवस इथंच ठेवणार आहे हे सगळं. कसा वाटला व्हिडिओ सांगा, रेसिपी कशी वाटली सांगा. नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजून पण सगळ्यांची धांदलच चालू असणार आहे अजून 2-3 दिवस तरी, कारण सगळ्यांच्याच घरी घर साफसफाईचं काम चाललं आहे. माझ्याकडं पण ते आता आले अंतिम टप्प्यामध्ये. भांडी तेवढी राहिलेली आहेत, बाकीचं सगळं आवरले आणि एक फ्रीज पुसायचं राहिलं आहे, तेवढंच राहिले. बाकीच्याच बऱ्याचशा गोष्टी मी आवरून घेतल्यात आणि दमायला पण होते दिवसभर. थोडंसं हे कर ते कर ते कर असं करत करत. तर चला, नवरात्रासाठी सगळेजण सज्ज होणार आहात. मीच तर माझं सगळं आवरत आहे. भेटूया एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत, व्हिडिओसोबत. आणि क्लिनिंगचे व्हिडिओ आता ऑलमोस्ट संपलेत. आजची रेसिपी कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा. मस्त अशी ना ते लाल कलरचे काय म्हणायचं त्याला, राजमा, तर त्याची रेसिपी मी आज केलेली आणि खूप छान असा कलर आला आहे. एकदम मस्त झाली आहे रेसिपी. विश लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. वेगवेगळ्या ड्रेसेसची लिंक असेल, किचन क्लिनिंगचे प्रोडक्टची लिंक असेल, किंवा ऑल जे काही मी विश लिंकचे प्रोडक्ट तयार केलेत तर त्याची लिंक असेल. तुम्हाला जे जे प्रोडक्ट घ्यायचे असेल तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. चला, नवीन व्हिडिओमध्ये भेटूया उद्याच्या छानशा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.